ओळखलंस मला? मी परमेश्वर. नाही ओळखलंस? बरं थांब. ओळखलंस का मला? ओळखलंस? मी पम्या, तुझ्या गावचा पम्या. तो नाही काय आबा आणि नानाच्या धोत्र्याच्या गाठी बांधून त्यांची फजिती उडून द्यायचा तो बिलंदर पम्या. झाडाचा मोहर हाताने असा वरबाडून काढायचा तो कलंदर पम्या. पण तुझ्या समोर आल्यावर अगदी शांत होणारा पम्या. लोकांना वाटायचं तू पम्याला शांत करतोस, म्हणजे टिळ्याचा महिमा किती थोर. लोकांसाठी तो तुझा महिमा होता रे, पण माझ्यासाठी होती ती फक्त आणि फक्त भीती. मी तुला मानलं नाही तर तू मला आंधळा करशील याची भीती. मी तुझं ऐकलं नाही तर माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेशील याची भीती. पण सांग ना रे मला, गावात जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा कुठे गेला होता तुझा महिमा? शेतकरी झाडाला लटकून मरत होते तेव्हा का नाही दाखवला तू चमत्कार? पण नाही, तरी पण गावात तुझा जय जयकार. बाबा गेल्यावर आई, मी आणि दादा मुंबईला गेलो. वाटलं तिथे गेल्यावर सगळं ठीक होईल, पण तिथे गेल्यावर एका ऍक्सिडेंट मध्ये आईचे दोन्ही पाय गेले रे. खूप रडली, खूप असहाय्य झाली होती ती. सारखी म्हणायची आपण गाव सोडून आलेलं टिळ्याला आवडलं नाही वाटते. मी खूप चिडायचो तिच्यावर. अगं आई, आपला बाप गेल्यावर तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे डोळे का नाही फोडले तुझ्या या बाप्पाने? आपल्या शेताला पाणी मिळू नये म्हणून आपली मोटर विहिरीत ढकलून देणाऱ्या चुलत्याला का नाही त्याच विहिरीत ढकलला तुझ्या या बाप्पाने? गाव नाही सोडायचं मग काय करायचं होतं? त्याच गावात राहून मरायचं होतं का?